इथं स्टॉप झालेला आहे आणि हा व्हिडिओ इथूनच कंटिन्यू केलेला आहे। जसं तुम्ही बघितलं आम्ही गेलो होतो गावाकडे। आज आहे श्रीरामनवमी, तर सर्वांना श्रीरामनवमीच्या खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा। हॅपी श्रीरामनवमी। तर गावाकडे जाऊन आम्ही पाळणा वगैरे कशा पद्धतीने घातला अगोदरच्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे शेअर केलेला आहे। आणि आत्ताच आम्ही घरी येऊन पोहोचलो आणि यावेळेस मी बाबांना सोबत घेऊन आलेले आहे, कारण बाबांची तब्येत यावेळेस खूपच बिघडलेली आहे। 2-3 दिवस झालं ना जेवण त्यांचं व्यवस्थित होत आहे ना काही होत आहे। त्यामुळे आणि तिथं असल्यानं काय होतं ना, गावाकडे शेताकडे जातात, किती तब्येत बिघडू दे त्यांना शेताकडे जायचं असतं, करमत नाही, एक सवय आहे। त्यामुळे ते ऊन लागल्यामुळे आणखीन जास्त होत आहे, म्हणून मी इकडे घेऊन आलेली आहे त्यांना। आणि बघू शकता इकडे किचनची काय अवस्था झालेली आहे। म्हणजे मी मॉर्निंगला सगळं जिथल्या तिथे टाकून आम्ही लवकरच म्हणजे 8 वाजता घरातून आम्ही निघालेलो होतो। फक्त पोहे बनले, चहा बनला आणि बाकीची सगळी कामं जिथल्या तिथे मी ठेवलेली होती। तर आता मी एक कामं आवरते आणि अगोदर इकडे कुकरला मी डाळ लावलेली आहे, म्हणजे बाबांना सपक वरण भाकर आणि शेंगाची चटणी मी वाटून देणार आहे लसूण टाकून, म्हणजे थोडंसं तोंडाला चव येईल। काही जेवण करत नाहीयेत त्यामुळे हे गरम गरम स्वयंपाक बनणार आहे संग संग। म्हणजे आज श्रीरामनवमी आहे, आमचं सगळ्यांचं जेवण झालेलं आहे, महाप्रसाद बनलेला होता, मंदिरातच आम्ही महाप्रसाद घेतलेला आहे। पण बाबांसाठी जिकडे मी स्वयंपाक बनवत आहे। परत भांडी कुंडी तर खूप सारे झालेले, ते पण मी जमा केलेले आहेत, कारण घरामध्ये आपण एक दिवस काय 1 घंटा तर नसलो ना तर घरची अवस्था बिघडते, कारण आपण दिवसभर ते आवरत असतो त्यामुळे पसारा होत नाही। एक दिवसही कुठं गेलं किंवा 1 तासासाठी कुठं बाहेर गेलं सगळं जिथल्या तिथं पडतं आणि आल्यानंतर आपल्याला ते डबल ड्युटी लागते, तसंच आहे। तर अगोदर इकडे मी कपडे जे आहेत ना मशीनला लावलेले आहेत, कपडे धुवत राहतील तोपर्यंत भांडी कुंडी मी क्लीन करून घेते। संग संग इकडे डाळ पण शिजत आहे आणि बाबांनाही विचारपूस चालू आहे। म्हणजे आल्यापासून अजिबात उठून बसलेले नाहीत, तो म्हणत आहेत अंग खूप दुखत आहे, बसा वाटत नाही, डोकं खूप दुखत आहे, ताप पण आलेला आहे, सर्दी पण झालेली आहे, म्हणजे ऊन लागूनच हा सगळा त्रास होत आहे सगळ्यांना। तर असं अगोदर यांचं आवरून देते। म्हणजे आज मॉर्निंगपासून हे गॅरेजला गेलेले नाहीत, आम्ही गावाकडे गेलेलो होतो, सगळं तिकडचा कार्यक्रम झालेला आहे आणि आता आलेलो। आणि तसं तर आज यांचा रविवारचा उपवास आहे, काही खाणार नाहीत, म्हणजे तिथंच महाप्रसाद घेतलेला आहे। आणि आता मी इकडे दिलेले यांना दही साखर खाण्यासाठी। ऊन पण खूप भयानक आहे खरंच बघा, या उन्हामध्ये बाहेर निघणं तर खरंच तब्येत बिघडत आहे। तेच म्हणत आहे ना ऊन खूप आहे, थोड्या वेळानं जावा, पण नाही थांबणार, ते जाणारच जाणार। तर दही दिलेले, पाणी दिलेलं आहे आणि बोलणंही चालू आहे। म्हणजे कसं दररोज घाई गडबड असते ना, कधी व्हिडिओ दिसतात ना काही नाही, दररोज मॉर्निंगला गॅरेजला जायचं आणि रात्रीच घरी यायचं, त्यामुळे त्यांचं जेवण नाश्ता सगळं टिफिन तिकडंच जात आहे। आज म्हणजे आत्ताच गावाकडनं आलेलो आहोत आणि आल्यानंतर थोडंसं एक 5-10 मिनिटे बसलेले नाही, फक्त दही खाईपर्यंतच बसलेले आहेत आणि गेलेले आहेत। म्हणजे आल्यानंतर अगोदर कपडे वगैरे चेंज केले, खूप घाई गडबड असते, थांबणार नाहीत, गडबड करत असतात। आणि तसं तर दिनेश गॅरेजला गेलेलाच होता, म्हणजे आल्यानंतर अगोदर चेंज वगैरे केला आणि गॅरेजला गेलेला होता। आणि जसं आता हे गेले तसं दिनेशही घरी आलेला आहे। आणि येते वेळेस ते काय घेऊन आला, म्हणजे ते जे फुगे बनतात ना, म्हणजे लहानपणी आम्ही हे खेळ खूप खेळायचो आणि साबण वगैरे घेऊन जायचो, कारण ते निर्माणा घातल्यानंतर पाण्यात त्याचा फेस येत नाही, म्हणजे हे असं फुगे होत नाहीत, फक्त त्याला साबणच लागत होतं। आणि मला आजी खूप शिवाय द्यायची, म्हणजे ते अगोदरच्या आठवणीत गेली मी एकदमच, कारण खूप शिवाय खायची मी हे सगळं करण्यामध्ये, खूप खेळ करायचे। तर दिनेश काय केलं, यामध्ये भांड्याचं लिक्विड टाकलेलं आहे, हे जी विमचं आहे, आणि ते घेऊन आलेलं आहे, त्यानं फुकत आहे, घरवरती फुगे करत बसलेला आहे। तर दिनेश लागलेला आहे आपल्या कामामध्ये, मी स्वयंपाक करून घेते आणि भांडे पण मला क्लीन करायचे, खूप सारी कामं यावेळेत पडलेले आहेत। आणि साडी वगैरे चेंज केलेलं नाही आहे, कारण कामाचा गोंधळ खूप झालेला आहे यावेळेमध्ये। आणि फरशी पण हॉलमध्ये पुसून घेते मी, म्हणजे किचन वगैरे आता हे मॉर्निंगला झालेलंच होतं, पण हॉलमध्ये ना थोडंसं धूळ अशी वाटतच आहे। आणि यावेळेस माझी तब्येत पण खूपच बिघडलेली आहे ताईनो, त्यामुळे आवाज पण माझा व्यवस्थित येत नाही आहे, खूप सर्दी झालेली आहे, मला डोकं पण खूप दुखत आहे, खूप त्रास होत आहे, मला वाटतं उन्हामुळे झाला असेल। तसं तर मी उन्हात बाहेर जात नाही, तरी पण बघा वातावरणच आता गरम झालेलं आहे, त्या गरम वातावरणामुळे थोडंसं गार पाणी पिलं, गरम थंड होणं तब्येत बिघडत आहे। बाबांचं पण तसंच झालेलं आहे। परत अर्चना पण यावेळी खूपच तिची पण तब्येत बिघडलेली आहे। तर भांडी सगळी मी जमा करून ठेवलेले आहेत, कारण किचनमध्ये खूप पसारा वाटत होता। आणि अगोदर मी इकडे बनवत आहे वरण सपक वरण, तिखट वरण, दोन्ही वरण बनवणार आहे। मला वाटतं बाबांना कौळ झालेला आहे, खूप झोप येत आहे असं म्हणत आहेत, आणि एक वेळा झोपलं की अजिबात उठत नाही, जागच येत नाही त्यांना, अशी गुरगुर झोप लागत आहे। त्यामुळे मला वाटत आहे की त्यांना कौळ झाला असावी, म्हणजे 3-4 दिवस झाले ताप आहे बाबांना, आणि त्यामध्ये काहीतरी आंबट तेलकट खाल्लं ना खरंच ते काऊळ किंवा टायफॉइड पण होऊ शकतं। त्यामुळेच मी इकडे सपक वरण बनवते बाबांसाठी, आणि दिनेश आणि
आणि बाबा पण जेवण करतील, तर त्यांसाठी इकडे तिखट वरण बनवत आहे. तर इकडे कांदा वगैरे सगळं मी चिरून घेतलेलं आहे, सगळी तयारी करून घेतलेली आहे. दिनेशचं चालू आहे, इकडे खेळ चालू आहे. ती म्हणत आहे की किचनमध्ये नको, बाहेर जा, आणि तुला किती खेळ करायचा आहे तितकं कर, जेव्हा तुझं मन भरेल खेळून त्यावेळेस तू आतमध्ये ये. पण नाही, किचनमध्येच करायचं असतं त्याला, त्याचा वेगळाच नाद आहे. तर असं इकडे मी वरण बनवलेलं आहे. कशा पद्धतीने बनवलं प्रत्येक वेळी मी शेअर करत असते. सपकरणाला मी तडका दिलेला आहे, फक्त कढीपत्ता आणि लसूण टाकून मी तडका दिलेले, कारण या वेळेमध्ये बाबांना औषध गोळ्या चालू आहेत आणि कोथिंबीर टाकली तर ते सगळं उतरावतं असं म्हणतात. म्हणजे औषध गोळ्याचा उतारा म्हणजे कोथिंबीर, त्यामुळे जी आता व्यक्ती औषध गोळ्या घेत आहे त्यांना कोथिंबीर देऊ नये असं म्हणतात. म्हणून मी कोथिंबीर टाकलेली आणि फक्त लसूण कढीपत्ता टाकून मी इकडं सपकरून बनलेला आहे. आणि आता मी बनवते इकडं गरम गरम भाकरी, म्हणजे आज श्रीरामनवमी आहे. तर आजच्या दिवशी सगळ्यांच्या घरामध्ये स्पेशल रेसिपी बनते, पण मी बनवत आहे इकडे फक्त सपकरून आणि भाकर बाबांसाठी, कारण काही दिलं तर जमणार नाही त्यांना, कारण औषध गोळ्या चालू आहेत आणि मला ते कावळी झाल्यासारखं वाटत आहे त्यांना. त्यामुळे मी काहीच त्यांना दिलेलं नाही आहे. जी महाप्रसाद बनलेला होता त्यामधले मी काही दिलेलं नाही, कारण तिथं आमटी बनलेली होती आणि ती चिंच टाकून बनवलेली होती, त्यामुळे ते पण दिलेलं नाही आहे. तर असं इकडे भाकरी बनत आहेत. बाकीची खूप सारी कामं आहेत. कपडे धुण्याचं काम होत आहे, पण यावेळी हॉलमध्ये खूप सारं पसारा झाले. ते पसारा उचलायचं आहे, फरशी पुसून घ्यायची आहे, म्हणजे हे सगळं झाल्याशिवाय फ्रेश वाटणार नाही. कारण एकतर गरमी आहे, त्या गरमीमध्ये थोडंसं इकडे तिकडे कचरा धुरळा दिसला की खूप चिडचिड होते. तर अगोदर मी फरशी पुसून घेणार आहे, पण इकडे भाकरी बनवून घेते आणि बाबांना अगोदर जेवायला वाढते. त्यांना गोळ्या औषध हे पण घ्यायचं आहे, म्हणजे मॉर्निंगला दवाखान्यात जाऊन आलेले आहेत उदगीरला, पण काहीच फरक पडलेला नाही आहे. खूप त्रास होत आहे, अजिबात डोळा उघडत नाही आहेत, ना काही खातात ना पितात ना बोलतात, असं झालेलं आहे. फोन आला तरी काय करत आहेत, फोन उचलून साईडला ठेवत आहेत, त्यांना बोला असं वाटत नाही आहे. तर त्यामुळे अगोदर मी त्यांना जेवायला म्हणून औषधं देते, म्हणजे थोडंसं लवकर कमी होईल ते. आणि मॉर्निंगला लवकर म्हणजे कवळ जे आहे ना चेक करण्यासाठी 80 पोटी जावं लागतं पाणी न पिता, त्यामुळे मॉर्निंगला लवकर पाठवून देणार आहे. इथंच एक भैया आहे, त्यांचे मित्रच आहेत, म्हणत होते की त्यांच्याकडे पाठवून देऊया सकाळी, म्हणजे कावळ कामीन काय झालेलं आहे ते बघतील, मग त्यानंतर त्याची औषधं पण चालू करता येतील. तर इकडे भाकरी बनत आहेत. बाकीच्या सगळ्याच भाकरी मी बनवून घेते आणि अगोदर बाबांना जेवायला वाढते. तर इकडे बघू शकता बाबांची काय अवस्था झालेली आहे, अजिबात उठत नाहीत ना डोळा उघडत आहेत. दिनेश उठवत आहे केव्हापासून, अजिबात उठावं असं वाटत नाही ना त्यांना जेवण करावं असं वाटत आहे. तर उठलेले आहेत आता. तर म्हणलं अगोदर जेवण करा आणि औषध गोळ्या घ्या, म्हणजे थोडंसं लवकर कमी होईल, कारण त्यांना उठावं असं वाटत नाही ना बोलावं असं वाटतं. तर दिनेशचं वेगळाच नाच चालू आहे. तर दिनेशला म्हणलं इकडं शेंगदाण्याची चटणी तर बनवलेलीच आहे, यामध्ये आणखीन थोडंसं लसूण आणि जिरं टाकून वाट, म्हणजे टेस्ट येईल. आता सपक वरण तर बनलेलंच आहे, तिखट वरण आंबट टाकलेले, त्यामुळे बाबांना मी ते दिलेलं नाही, म्हणजे जास्त तेलकट आंबट खाणं ठीक नाही आहे. जेव्हा आपल्याला ताप वगैरे येते त्यावेळेस अशा वस्तू खाल्ल्यानं खरंच ते टायफॉइड कावीळ हे सगळं होऊ शकतं, त्यामुळे ते काही दिलेलं नाही मी. तर इकडं शेंगदाण्याची चटणी थोडंसं लसूण वगैरे टाकून वाटलेली आहे. तर अगोदर जेवायला वाढते आणि भांडी बघू शकता इकडे टोपल्यात मी भरून ठेवलेले आहेत. काही किचन काउंटर आहेत, यावेळेस ना खूप पसारा असं वाटत आहे घरभर. अगोदर मला हा पसारा आवरायचा आहे, तेव्हाच मला फ्रेश वाटणार आहे, कारण बघावं तिकडे पसारा आणि ते खूप झालेलं आहे. खरकटे भांडी खूप सारे दिसत आहेत किचनमध्ये, कारण मॉर्निंगपासून मी आज क्लीन केलेले नाहीत. आता टायमिंग सांगितलं दुपारचे 4-4:30 वाजलेले आहेत, म्हणजे आम्हाला घरी यायलाच लेट झालेला होता गावाकडनं. आल्यानंतर मी अगोदर स्वयंपाकाला सुरुवात केली आणि भांडे कोडे तसेच झालेत. बघू शकता किचनवरती किती पसारा झालेले, पूर्ण किचन भरलेलं आहे पसाऱ्यानं. तर आता एक पसरा उचलून घेते. तिकडे बाबांचं जेवण चालू आहे आणि डब्यातलं मीठ पण संपलेलं होतं, त्या डब्यात मीठ पण काढून घेते. असं म्हणतात की वरून मीठ टाकून जेवण करू नये, म्हणजे जितकं आपण भाजीला वगैरे टाकलेलं असतं तेच खावं, पण आता सवय आहे, म्हणजे थोडंसं वरून मीठ टाकून जेवण करतात. तर मीठ काढून दिले डब्यामध्ये आणि मी आता एक पसारा असा आवरत आहे. बघू शकता किचनमध्ये पूर्ण किचन भरलेले आहे. दिनेशला प्यायचं आहे ज्यूस, म्हणजे कालपासून नाद लावलेला आहे, मम्मी ज्यूस बनवलं नाही, मम्मी ज्यूस प्रत्येक गोष्टीत म्हणत आहे. रात्री 10 वाजता म्हणत होता मम्मी ज्यूस बनवलं नाही, रात्री म्हणजे मॉर्निंगला उठल्यानंतर झोपीतनं उठल्यानंतर म्हणत होता मम्मी ज्यूस बनवली, म्हणजे एक नाद लागलेला एकच नाद लागतं. मी म्हटलं बनवून घे तू तुझं बनवून घे आणि पे, कारण मला आता दुसरी कामं आहेत, पण नाही करूनही घ्यायचं नाही आणि पिल्याशिवाय राहायचं नाही असं आहे. तर इकडे मी अगोदर ज्यूस बनवून देते, म्हणजे दिनेशची अपेक्षा पूर्ण करते, मग त्यानंतर माझी कामं होत राहतील दिवसभर. तसं तर आता टायमिंग खूप झालेला आहे, ते पण कामं आहे त्यावेळेस ना खरंच खूपच कामाचा पसारा झालेले, खूप गोंधळ वाटत आहे. अगोदर भांडी क्लीन करणं, परत कपडे उन्हाला टाकणं आणि फरशी पुसून घेणं, तोपर्यंत समाधान मला वाटणार आणि हे कामं केल्यानंतर थोडंसं हलकं वाटणार आहे. असं वाटणार आहे की काहीतरी वजन उचलून खाली ठेवलेलं आहे, तसं यावेळेस मला वाटत आहे. आणि गरमी खूप आहे ना, खूप असं वाटत आहे, खूप चिडचिड वाटत आहे गरमीमुळे. त्यामुळे जितकं आता सगळे घरं किचन सगळं क्लीन आहे तितकं शांत वाटणार आहे. तिकडे बनत आहे ज्यूस. तर खरबूज घेतलेले बिया काढून मी साल काढून घेतलेले आहे, 2 केळी
टाकलेले आहे यामध्ये आणि थोडेसे आईस क्यूब टाकले 2-4 मी. आणि हे ज्यूस जे बनवलेलं होतं मी हे पिल्यापासून माझी तब्येत बिघडलेली आहे. म्हणजे अगोदर ठीकच होते मी, नंतर हे आईस क्यूब वगैरे टाकून मी बनवलं. आणि हे ज्यूस ना खूप थंड असतं खरंच. यामध्ये खरबूज, केळी हे सगळं टाकलेलं होतं, त्यामुळेच माझी तब्येत खूपच बिघडलेली होती. तर इकडं याच्यामध्ये मी दूध टाकलेलं, आईस क्यूब, साखर हे सगळं टाकले. एकदम टेस्टी ज्यूस बनलेला आहे. तर दिनेशला दिलेले, माझ्यासाठी पण घेतलं. बाबांना मी काही दिलेलं नाही कारण त्यांना सर्दीमुळे ना खूप त्रास होत आहे, त्यामुळे थंड वस्तू काहीच दिलेली नाही. सपक वरण भाकर आणि इकडे चटणी दिलेली आहे. बाबांचं जेवण इकडे निवांत होत आहे. ही सगळी कामं आवरत होती तोपर्यंत कपडे पण धुवून झालेले आहेत. तर अगोदर कपडे काढून उन्हाला टाकते, म्हणजे कपड्याचं काम होईल. यांचे कपडे नीळमध्ये घालायचे आहेत. म्हणजे बाबांचे कपडे व्हाईट कलरचे असतात, तर त्यांना नीळ पण घालायचे आहे मला. आणि कपडे आज खूप जास्त झालेले होते, तर सगळेच कपडे आता धुवून झालेले आहेत. उन्हाला टाकून घेते. आणि जेव्हा मी व्हॉइस ओव्हर देत आहे ना व्हिडिओला, खूप त्रास होत आहे मला. खूप सर्दीचा त्रास आज झालेला आहे. आवाजात इतका फरक जाणवत नाहीये, पण खरंच खूप त्रास मला होत आहे. डोकं खूप जड आलेलं आहे माझं. आणि थोड्या वेळात मी दवाखान्याला पण जाणार आहे. खूप त्रास होत आहे कारण आपण बिमार पडलो, आपली तब्येत बिघडली ना पूर्ण घर बिमार होतं. असं म्हणतात दिनेश पप्पा की अगोदर तुझ्या तब्येतीची काळजी घे, दवाखान्यात जाऊन ये अगोदर, मग त्यानंतर बाकीची कामं होत राहतील. कारण तब्येत बिघडली की कुठली कामं आपली व्यवस्थित होत नाहीत, हे पण बरोबर आहे. तर इकडं कपडेही धुवून झाले, सगळे कपडे बकेटात काढून घेतलेले आहेत. आणि अगोदर उन्हाळा लागते, बघू शकता. ऊन खूप भयानक आहे. म्हणजे शिमगा झाल्यापासून तितकं ऊन नव्हतं, आभाळ होतं, पण आता खरंच बघा खूप भयानक ऊन आणि गरमी खूप झाली, त्यामुळे तब्येत बिघडत आहे. तर कपडे उचलून बाहेर नेऊन ठेवले आणि इकडे मी ज्यूस घेत आहे. तर यांच्यासाठी पण मी डब्यामध्ये ज्यूस काढून ठेवलेला आहे. यांचाही रविवारचा उपवास आहे, गरमी खूप आहे, तर म्हटलं गार ज्यूस घेऊन जा. दिनेश जात आहे गॅरेजला, तर ज्यूस दिलेला आहे. मी आता कपडे इकडे उन्हाळा टाकते. बघू शकता वातावरण कसं झालेलं आहे, हवा छान आहे यामध्ये, आपण ऊन खूप भयानक आहे. तर अगोदर सगळे कपडे मी इकडे उन्हाळा टाकत आहे. आणि 2-2 चिमटे मी लावलेले आहेत कारण सगळे उडून जातात, हवा खूप भयानक आहे यावेळेत. आणि सगळे कपडे मी उलटे करून उन्हाळा टाकत आहे. म्हणजे कपडे ना सवाशी टाकलं तर कलर चेंज होतो, म्हणून कधीही कपडे उन्हाळा टाकायचे तर उलटे करून टाकायचे, म्हणजे कपड्याचा कलर चेंज होत नाही. आणि जे निळमध्ये कपडे टाकायचे ते पण आहेत. म्हणजे बाबांचे व्हाईट कलरचे कपडे सगळे निळमध्ये घालायचे आहेत. तर दिनेशला मला निळचं पाणी तरी करून दे, चाललेला होता गॅरेजला. खूप कामाचा लोड आलेला आहे यावेळीमध्ये मला, त्यामुळे थोडीशी मदत भेटली ना खरंच छान वाटतं. तर दिनेशकडं खूप सारं पाणी आणलं आणि त्यामध्ये नीळ घालत होता, तर मला थोडंसं पाणी काढूया. यामध्ये काढलेलं नीळ घातलेलं आहे. आणि बरेंचेही व्हाईट कलरचे कपडे आहेत, सगळे मी इकडे निळमध्ये बुडवून उन्हाळा टाकलेले. दिनेशच्या जरा चालू आहेत, गॅरेजला जात. आणि व्हिडिओला तर सुरुवात झालेलीच आहे. तर एकच म्हणेन, व्हिडिओ पूर्ण बघा, आवडला तर लाईक जरूर करा, पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करून नक्की सांगा. आणि आजच्या व्हिडिओमध्ये माझा आवाज इतका व्यवस्थित येत नाही, माझी तब्येत खूप बिघडलेली आहे, थोडंसं इग्नोर करा. तर इकडे सगळे कपडे मी उन्हाला टाकलेले आहेत आणि चिमटे लावलेले आहेत. तर झालेलं आहे कपड्यांचं काम. हवा खूप भयानक आहे, म्हणजे या दिवसामध्ये हवा असतेच असं म्हणतात, म्हणजे होटाळी येतात आणि कपडे असो काही असो सगळं उडून जातं, त्यामुळे चिमटे लावणं खूप गरजेचं आहे. असंच कपडे टाकलं तर एकही कपडा इथं दोरीवरती राहणार नाही आहे. तर सगळे कपडे मी उन्हाला टाकलेले झालेलं आहे कपड्यांचं काम. आणि बाबाने इकडे टॅबलेट औषध समजा दिलेलं आहे, खाऊन झोपलेले आहेत म्हणत आहेत. आता अशा गरमीमध्येही बाबांना थंडी वाजत आहे, तर मी त्यांना पांघरलेलं आहे. आणि डोकं खूप दुखत आहे, तर झेंडूबाम लावत आहे मी, म्हणजे थोडंसं ठीक वाटेल. आता औषध गोळ्या सगळे घेतले तरी पण काही फरक पडलेला नाही आहे. आणि बाबांच्या तब्येत फरक नाही पडला ना तर मॉर्निंगला मी सोबत जाणार आहे उदगीरला घेऊन त्यांना, कारण खूप त्रास होत आहे म्हणत आहेत, अंग खूप दुखत आहे. बोललं तर बोलावंच वाटत नाही त्यांना, अजिबात कुणाला बोलत नाहीत. फोन आला तर फोन उचलून साईडला ठेवत आहेत, इतका त्रास त्यांना होत आहे या वेळेमध्ये. म्हणजे सगळेजण फोन करत आहेत. तुम्ही म्हणता ना की आम्ही किती बहिणी आहोत, तर आम्ही 7 बहिणी आहोत. तर आम्हाला वाटतं की आम्ही आईवडिलांना एकच वेळा फोन केलेले दिवसातनं, पण त्यांना ती जास्त होत आहे. म्हणजे ते आता एक जण थोड्या वेळी बोललं, 5-5 मिनिट, तरी पण तिकडे बाबांना आणि आईला ते बोलणं जास्त होत आहे, कारण 7 जणांचं बोलणं म्हटलं तर त्यांना दिवसभर त्यामध्येच राहावं लागतं. आणि आमच्यासाठी वाटतं की आम्ही थोडा वेळच बोललो, एकच वेळा फोन लावलेला आहे, ते आमच्यासाठी वाटत आहे. पण जेव्हा जास्त मुली असतात ना तर आईवडिलांना बघा दिवसभर ते फोनवरच असतात. मी आईवडिलांचंच बघितलेलं आहे, माझ्याच आईचं आणि बाबांचं बघितलेलं आहे, दिवसभर फोनवर असतात. एक फोन ठेवला की दुसरा फोन येतो, दुसरा ठेवला की तिसरा येतो, कारण जिथं जास्त मुली आहेत तिथं असंच असतं. तर इकडे बाबांचे पाय खूप दुखत आहेत, तर थोडंसं झेंडूबाम लावून सोडलेलं आहे, म्हणजे थोडंसं आराम वाटेल त्यांना. आणि परत पांघरून घेऊन झोपलेले आहेत, म्हणजे त्यांना कुणाला बोलावंच वाटत नाही, बोललं तरी चिडचिड करत आहेत खूप, आणि थंडी खूप वाजत आहे, म्हणून मी पांघरलेलं आहे त्यांना. तर आता मी माझी कामं थोडीफार जी राहिली ती आवरून घेते. तर इकडं फरशी पुसायची, अगोदर मला मॉर्निंगलाही मी पुसलेलं होतं आणि आता पण पुसत आहे, कारण धूळ खूप येत आहे हवेमुळं.
आणि आता मॉप न घेता मी इकडे बकेटात पाणी घेतलेलं आहे आणि कपड्यानं मी फरशी पुसत आहे, कारण मला आता तिकडच्या इकडच्या रूमा पुसायच्या नाहीत, फक्त हॉल पुसून घ्यायचा आहे, म्हणून कपड्यांचं मी पुसून घेतलेलं आहे. इकडं थोडासा वेळ जास्त लागतो आणि खरं सांगते ज्यांचं वजन जास्त आहे ना त्याने हातानं जर फरशी पुसली दररोज तर खरंच बघा खूप योगा होतो, त्यांच्या पूर्ण बॉडीचा योगा होतो आणि वजन पण कमी होतं. म्हणजे जसं मी दररोज पुसत असे मॉपनं झटपट होतं, जास्त वेळ लागणार नाही, पण हातानं पुसल्यानं वेळ जास्त लागतो, फरशी पण स्वच्छ निघते आणि आपल्या बॉडीचा पण योगा होतो. म्हणजे एका 2-3 कामंही होतात, म्हणजे वेगळा वेळ काढण्याची गरज नाही योगा वगैरे करण्यासाठी, आपल्या कामातनंच आपल्या पूर्ण बॉडीचा योगा होऊन जातो. तिकडे सोप्याच्या खाली वगैरे खूप धूळ जमते, तर सगळीकडे मी पुसून घेते. सगळे फॅन ऑन केलेले आहेत, छान वाटत आहे, हवा जितकी हवा घेतली तितकं छान वाटते. तर अगोदर मी फरशी पुसून घेते, मगच भांडे घासून घेणार आहे. खूप सारे भांडे जमलेत, मॉर्निंगपासून ते भांडे झालेले आहेत आणि आल्यानंतर मी स्वयंपाक वगैरे केलं, चहा बनला, दही ज्यूस हे ते खूप सारं बनलं, तर आणखीन जास्त एक्स्ट्रा भांडे अगोदरचेच एक्स्ट्रा होते, आणखीन एक्स्ट्रा झालेले आहेत, खूप सारे झालेत. आता ते भांडे क्लीन करायला 1 तास तरी मला लागणार आहे, तर त्या अगोदर मी फरशी वगैरे पुसून घेते. म्हणजे ही बाहेरची कामं सगळी आवरली ना मग किचनच्या कामाला सुरुवात करणार आहे, कारण आता तिथे भरपूर वेळ मला लागणार आहे. खूप पसारा झालेला आहे, पाऊल ठेवायला जागा नाही, अशी किचनची अवस्था यावेळी झालेली आहे. फरशी वगैरे पुसून आता आलेले मी किचनमध्ये आणि सगळ्या भांड्यातला अगोदर खरकट काढून घेतलं आणि भांडे सगळी मी इकडे घासून घेतलेले आहेत आणि आता धुवून घेते. खूप सारे झालेले होते भांडे, त्यामुळे भरपूर वेळ मला लागलेला आहे, कारण आता उन्हाळा दिवस आहे, पटकन भांडे हडकले जातात, त्यामुळे अर्धा तास लागण्याजागी 1 तास लागत आहे, कारण जेव्हाच्या तेव्हा आपण क्लीन करतो तितका वेळ लागत नाही. पण आज ना जी कामं माझी इम्पॉर्टंट होती ती अगोदर आवरून घेतली, स्वयंपाक पाणी, बाबांचं जेवण खाणं हे ते खूप सारं झालं. त्यानंतर फरशी पुसणं, ही बाहेरची सगळी कामं मी आवरून घेतली आणि आता भांडी इकडे मी क्लीन करून घेतलेले, सगळे घासून झालेले आहेत, भांडी धुवून घेतलेलं आहे. तर झालेली भांड्याचं काम किचन काउंटर स्वच्छ करून घेते आणि जी पुढची कामं आहेत त्या कामाला आता सुरुवात करते. म्हणजे आज एक्स्ट्राची कामं काही नाही, स्वयंपाक पाणी खाणं पिणं हेच होत आहे आणि हे करतच आजचा दिवस गेलेला आहे. आता ही संध्याकाळची वेळ आहे, दिनेश गेला होता बाहेर आणि येते वेळेस घडीची शेल पण घेऊन आलेले, शेल संपलेले आहेत, टायमिंग बघू शकता, आता 1 वाजलेलं दाखवत आहे.